नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे दूध का कर्ज. काही दिवसापूर्वीच आमची घरवाली काम करणारी मॅडमच्या मागे लागली, मला 5,000 रुपये द्या. आधीच तिचे 2-3 महिन्याचा पगार तिच्या अंगावर होता. मॅडम म्हणाले, एवढे 5,000 रुपये कशासाठी हवे? ती म्हणायला लागली की माझी आई 20 वर्षांनी माझ्या घरी आले, तिला मला तिच्या दुधाचं कर्ज उतरायचं आहे. मॅडमला काहीच समजेना की दुधाचं कर्ज म्हणजे काय. ती म्हणे, मी तिला काही कपडे लत्ते करीन, गोडधोड खायला घालीन, 4-5 दिवस राहील ती माझ्याकडे, आणि मग परत ती तिच्या मूळगावी तिला जाताना तिच्या हातावर काही मला पैसे टेकवायला लागतील. तर मॅडमनी लगेच आपल्या कपाटातनं 4 साड्या काढल्या आणि तिच्यासमोर ठेवल्या. तिने एक वेळ त्या साड्यांकडे पाहिलं, थोडी अंतर्मुख झाल्यासारखी वाटली. तर मॅडम म्हणाले, आवडल्या नाही का, दुसऱ्या दाखवू? नाही मॅडम, दुसरं दाखवून काही फायदा नाही. मला तिने दूध पाजले, त्या दूध का कर्ज मुझे उतारना होगा, आणि त्याच्यासाठी मला माझ्या कष्टाचे तिला कपडे घ्यायला लागतील. मॅडमना अचंबितच झाल्या. एवढीशी दिवसभर कष्ट करणारी, आमच्या घरात संपूर्ण साफसफाई, झाडलोट सगळं करणारी निशा एवढी गहन तत्ववादी असेल, विश्वासच बसेना. मग तिने विचारलं, तुझ्या 5,000चं काय काय करशील? ती म्हणाली, मी तिला सगळे कपडे करीन, तिला 2-4 दिवस आंघोळ घालीन, तिचा खाऊला घालीन, तिला गोडधोड बनवीन, आणि जाताना जे जे जमेल राहतील आताचे पैसे ते तिला मी देईन. मग हे तू नवऱ्याकडनं काय नाही घेत? नाही हे माझ्याच कष्टाचे आहे. तिने मला दूध पाजले, तर माझ्या दूध का कर्ज मुझे ही उतारना पड़ेगा. मैंने दूध पिया है तो मुझे ही दूध का कर्जा उतारना पड़ेगा. और कहीं कैसे उतरे? फिर आप हो, मेरा पति हो, या कोई और हो, तो इसलिए मुझे 5,000 की ज़रूरत है. मॅडम खरोखर अचंबित झाल्या आणि मग ते 5,000 रुपये तिला दिले. एक धावत्या बेफाट जगाच्या मध्ये अशी छोटी छोटी माणसंसुद्धा आपल्याला जीवनमूल्य शिकवतात. आपण किती जण आपल्या दुधाचं कर्ज उतरवलेलं आहे आत्तापर्यंत? मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, किती जणांनी आपल्या आईच्या दुधाचं कर्ज उतरले? खरोखर ही काही माणसं आपल्याला जीवनाची मूल्य शिकवतात, आणि ही जीवनमूल्य शिकवताना हे जीवनमूल्याचं जे वाण आहे ते आपण पुढल्या पिढीला द्यायला पाहिजे, याची ही जाणीव प्रकर्षाने करून देतात. चला, आपणही दुधाचं कर्ज उतरूया. धन्यवाद.